लातूरमध्ये मिरचीच्या शेतात ज्या मिरचीच्या झाडाला हिरव्या मिरच्या लागतात तिथं असा काही प्रकार सुरू होता की थेट मुंबईवरून क्राईम ब्रँचच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या आल्या। मिरचीचा प्लॉट पाहून पोलीस हदरले, डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। ही मिरचीच्या शेतात हे असं काही भयावह सुरू असू शकतं हे कल्पनेपलीकडचं होतं। तिथं नेमकं काय चाललेलं, पोलिसांनी त्या शेताच्या मालकाला घरातून का उचललं, त्यांनी काय केलं, सविस्तर पाहू। लातूर जिल्ह्यातलं कोंडी नावाचं गाव शांत साधा गाव। सगळीकडे सगळ्या शेतात सगळेजण जातात। दुपारी गावात अगदी शांतता। त्या दिवशी पण असंच झालं होतं। ऊन तापलं होतं। गावातल्या रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं, पण दुपारी अचानक काही गाड्या गावात शिरल्या। त्यात पोलिसांचे गणवेश दिसले आणि काही जण साध्या कपड्यात होते। त्यांची नजर गावाच्या टोकाकडच्या शेतावर होती। गावकऱ्यांना काहीच समजत नव्हतं, कोणाचं शेत आहे असा प्रश्न लोक विचारत होते। कुणीतरी म्हणालं ते प्रेमदास पांडुरंग पवार यांचं शेत आहे, त्यांनी मिरचीची लागवड केली आहे म्हणे। सगळं ठीक चाललं होतं, पण काहीतरी वेगळं होतं त्या शेतात। पोलीस गाड्या थांबल्या, सगळ्यांनी पायपीट सुरू केली। थेट त्या शेतात शिरल्या आणि काही क्षणात आवाज आला, सगळे बाजूला व्हा, कुणीही आत येऊ नका। गावकऱ्यांनी दुरून पाहिलं, हिरवीगार झाडं होती, पण त्याचा वास काही वेगळाच होता, मिरचीसारखा नव्हता। पाण्याचा आकारही थोडा वेगळा होता। पोलिसांनी एक झाड तोडलं, हातात घेतलं आणि क्षणात सगळ्यांना समजलं ही मिरचीच नाहीये, तर भयानक भलतंच झाड आहे। पोलिसांनी लगेच संपूर्ण परिसर बंद केला। शेतीभोवती नाकेबंदी लावली। एक एक झाडं मोजायला सुरुवात झाली आणि आकडा वाढत गेला। 1 क्विंटल, 2 क्विंटल, शेवटी आकडा थांबला 3.5 क्विंटल वर 53,80,650 रुपयांचं सगळं हे धक्कादायक प्रेमदास शेतातलं आहे का खरंच, असा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात त्याच वेळी आला। गावातील पोलिसांची गाडी एका घरासमोर थांबली। तोच घर प्रेमदास पांडुरंग पवार यांचं। तो घरात बसला होता निवांत, पण बाहेरच्या आवाजानं त्याचं लक्ष गेलं। दार ठोठावलं गेलं। पोलीस आहे, दार उघडा। त्याला काही कळायच्या आत त्याला ताब्यात घेण्यात आलं। घरातून तो गाडीत बसला आणि गावभर कुजबूज सुरू झाली। मिरचीच्या नावाखाली एवढं मोठं काम चाललं होतं। गावकऱ्यांनी सांगितलं, दररोज आम्ही त्या शेताजवळून जात होतो, झाडं बघायचं, वाटायचं मिरची आहे, पण थोडी वेगळी दिसायची। विचारायचं म्हटलं की तो म्हणायचा नवीन जात आहे मिरचीची। कोणाला काही कल्पना नव्हती की त्या झाडाखाली एवढा मोठा गुन्हा लपवला जात होता। पोलिसांनी सगळी झाडं उपटून ट्रकमध्ये भरली। शेतात उरलं फक्त मातीचं पटांगण आणि हवेत उरला एक तीव्र वास गांजाचा। ती झाडं गांजाची होती। रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी आणि अभिजित थोरात यांच्याकडे देण्यात आली। संपूर्ण गावात अजूनही चर्चा सुरू आहे, मिरचीच्या नावाखाली गांजाचं शेत उभं राहिलं। काही जण म्हणतात त्याला लालच झाला असेल, तर काही जण म्हणतात कोणीतरी फसवलं असेल। पण एक गोष्ट ठाम आहे, ज्या शेतात मिरच्या यायची अपेक्षा होती तिथून पोलिसांनी उचललं 3.5 क्विंटल गांजा।